नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी. तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता, छान अगदी रसरशीत अशी बनली गेलेली आहे. आणि आज आपण याच्यामध्ये अजिबात कोणत्याही मसाल्याचे वाटण न वापरता ही भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक वेगळी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ओल्या काजूचे गर घेतलेले आहेत. ओल्या काजू कशा साफ करायच्या याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. त्याची लिंकही या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे. तर पहा, 1 वाटी काजूगर घेतलेत. आता गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि छान असे फुलू द्यायचे आहेत. जिरे फुलले गेले त्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता, त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आणि त्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये कोणत्याही मसाल्याचे वाटण न वापरल्यामुळे आपण जो कांदा किंवा टोमॅटो वापरणार आहोत तो छान असा बारीक कट करून घेतला पाहिजे. तर पहा, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण इथे कांदा हा भाजून घेतलेला आहे. आता कांदा भाजला. आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. घरीच बनवलेली आलं लसूण पेस्ट वापरली. आता ही आलं लसूण पेस्ट छान अशी तेलामध्ये त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. तेलामध्ये आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी परतून घेतली. आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो. तर इथे एक मोठ्या आकाराचा आणि चांगला पिकलेला टोमॅटो घेतला आहे, तर तोही छान असा बारीक कट करून घेतला आहे. पहा, आता हा टोमॅटो व्यवस्थित असा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि टोमॅटो छान असा पटकन मऊसूद होऊन छान असा शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत मीठ. मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान असा पटकन मऊसूद शिजला जातो आणि त्याची एक प्रकारे ग्रेव्ही छान अशी तयार होते. तर पहा, छान असं मीठ घालून आपण टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असा मऊसूद टोमॅटो शिजला गेला आहे. थोडासा आपल्याला पळीने किंवा चमच्याने असा मॅश करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये जे काही सुके मसाले घालायचे आहेत ते घालून घेऊया. तर इथं 1.5 चमचा मी घरगुती लाल तिखट घातले, पाव चमचा हळद, 1 चमचा घातलेला आहे धने पावडर, त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी जिरे पावडर, एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे सर्व जे मसाले आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया. सर्व मसाले तेलामध्ये परतल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर थोडेसे मसाले कोरडे वाटले तर थोडंसं पाणी टाकलात तरीही चालेल. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभरासाठी मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. तर 1 मिनिटभर इथं छान असे मसाले हे शिजवून घेतलेत. आता पुन्हा एकदा सर्व मसाले परतून घेऊया आणि परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहेत ओल्या काजूचे गर. आपण याच्यामध्ये कोणत्याही मसाल्याचे वाटण न वापरल्यामुळे आपण इथे वापरणार आहोत एक उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा घेतला, छोटासा घेतलेला आहे. तो आपल्याला हाताने तसा थोडासा मॅश करून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपण बटाटा वापरल्यामुळे त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि भाजीची जी चव आहे ती अजूनच वाढते. त्यानंतर घातलेली आहे 1 हिरवी मिरची उभी कट करून घातले. आता आपण हे सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया. सर्व छान असं परतून घेतले. पहा, सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित असे काजूगर मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटं छान अशी भाजी ही अशीच वाफवून घ्यायची आहे. तर 2 मिनटं भाजी व्यवस्थित अशी वाफवून घेतली आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता छान असं तेल ह्या भाजीला सुटलेलं आहे. तर व्यवस्थित अशी भाजी संपूर्ण पुन्हा एकदा मिक्स करायची आहे, जेणेकरून कढईला भाजी लागणार नाही. मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे पाणी. तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. पाणी भाजीमध्ये गरमच वापरायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर आता पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी मी इथे ॲड करणार आहे. तर पुन्हा 1 अर्धी वाटी इथे मी पाणी वाढवलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया.
आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यामध्येच आपण एकाच दुसऱ्या वेळेला ही भाजी मध्ये हलवून घ्यायची आहे, जेणेकरून कढईला लागणार नाही. तर इथे मी जवळजवळ 10 ते 12 मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि इथं तुम्ही भाजीचं टेक्स्चर पाहू शकता. किती अप्रतिम अशी ही भाजी इथं शिजवून तयार झालेली आहे. फक्त मी 1-2 वेळेला ही भाजी हलवून घेतली होती मध्ये आणि इथं आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. तर आता भाजी व्यवस्थित अशी शिजले का ते पाहूया. त्याच्यासाठी एक काजूगर घेतलेला आहे आणि पहा, हाताने असा प्रेस करायचा आहे. तो छान असा कट झाला, याचा अर्थ काजूगरही इथं व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी कोणत्याही मसाल्याचे वाटण न घालता साध्या सोप्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी इथं तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला हाईप आणि लाईक करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी या पद्धतीने काजूची भाजी नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.